सर्वसामान्यांच्या घरातील स्वयंपाकाच्या तेलाबाबत अन्न व औषध प्रशासनाने विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे। राज्यात सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी घालण्यात आल्याने कष्टकरी आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे। 5-10 किलो तेल एकाच वेळी खरेदी करणे शक्य नसल्याने अनेक कुटुंबे गरजेनुसार सुटे तेल खरेदी करतात। मात्र आता ही सुविधा बंद झाल्याने महिलांनी शासनाकडे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभर खाद्यपदार्थांबाबत कारवायांचा धडाका सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर सुटे खाद्यतेल विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे। ग्रामीण भागातील कष्टकरी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाकडून अनेकदा गरजेनुसार थोड्या प्रमाणात तेल खरेदी केले जाते। मात्र सुटे तेल विक्री बंद झाल्याने या नागरिकांची गैरसोय होणार असल्याचं महिलांचं म्हणणं आहे। एकाच वेळी 5 किंवा 10 किलो तेल खरेदी करणे अनेकांच्या आर्थिक परिस्थितीला शक्य नसते। त्यामुळे भेसळखोरांवर कारवाई करा, पण सर्वसामान्यांची सोयही पहा, अशी मागणी होत आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी माहेश्वरी शिसुदे, धुळे। नमस्कार, मी प्रभाजी रामदार परदेशी, सामाजिक कार्यकर्ता। आज तुकाराम मुंढे साहेबांनी जे सुट्ट्या तेलावर बंदी आणलेली त्याचं आम्ही स्वागत करतो आणि ती बंदी अनेक वर्षापूर्वी यायला पाहिजे होती, आपलं दुर्भाग्य। परंतु शासनाला आम्ही सांगू इच्छितो की आपण पाहिलं असेल 35 ते 40% महिला या हातमजूर आहे। आदिवासी बांधवांची स्थिती आपल्याला माहिती आहे। फक्त कमवायचं आणि खायचं, त्यांच्या इथे दुसऱ्या दिवसासाठी सकाळी तेलाची व्यवस्था नसते, परंतु ते सुट्टा तेलच आणत असतात। 10-20 रुपयापासून आम्ही स्वतः पाहिलेलं 10-20 रुपयेचं तेलच आणता आदिवासी बांधव वगैरे असतील आणि इतर कामगार लोक असतील। परंतु शासनाला विनंती आहे की तातडीने आपण आपल्या परीने हे तेलाचे पाऊस 20 रुपये 30 रुपयापासून पाऊसाची शुद्ध पाऊस तयार करून देण्यात यावे, अशी आम्ही शासनाला मागणी करतो आणि विनंतीही करतो की गोरगरीब जे मायबाप जनता आहे, जी अज्ञान जनता आहे आमची, त्याच्यासाठी शासनाने ही व्यवस्था करावी, अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। अन्न औषध प्रशासन विभागाने सुट्टं तेल विक्रीस बंदी केलेली आहे। तर त्यांनी पहिले जे ग्राहकांना सुट्टं तेल उपलब्ध बाजारात होत होते ते आता उपलब्ध होत नाही। स्लम एरिया असल्या कारणाने गिराईक 10-20 रुपयाचे सुट्टं तेल मागतात, तर शासनाने 50 ml 25 ml चे पाऊच उपलब्ध करून द्यावे, ही शासनास विनंती आहे।